परभणीत आता तणावपूर्ण शांतता आहे। दुपारच्या वेळी हे शहर पेटलं होतं आणि हा वाद निर्माण झाला होता तो संविधानाच्या प्रतिमेची अवहेलना केली म्हणून। या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरवाद्यांनी परभणी बंदची हाक पुकारली। या बंदला हिंसक वळण लागलं। आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली, दगडफेक केली, पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। मात्र याला प्रकाश आंबेडकरांनी थेट मराठा विरुद्ध दलित असा रंग देऊन टाकलाय। त्यांनी संविधानाची विटंबना झाल्याचं ट्विट केलंय। ही विटंबना जातीयवादी मराठा समाजकंटकांनी केली असून त्यांना 24 तासाच्या आत अटक केली नाही तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल अशी धमकीही त्यांनी दिली आहे। इतकंच नाही तर घटना घडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सगळ्यात आधी तिथे पोहोचले आणि त्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केल्याचं त्यांनी म्हटलंय। अर्थात त्यांनी शांतता राखण्याचं आवाहनही केलंय। पण यामुळे आता जातीचं राजकारण पुन्हा करून महाराष्ट्रातली शांतता बिघडवण्याचे प्रकार सुरू आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय। हे सगळं प्रकरण काय आहे आणि त्यामागे काय राजकारण आहे ते आपण पाहू, पण त्याआधी कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मुद्द्यावरती आपलं मत व्यक्त करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे मनोज मांडवकर। काल एका माथे फिरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ठेवलेल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली। हा प्रकार लक्षात येताच आंबेडकरवादी संतापले। त्यांनी काल परभणीत रेल रोको आंदोलन केलं। नंदीग्राम एक्सप्रेस त्यांनी रोखून धरली। त्यांनी आरोपीच्या अटकेची मागणी करत आज परभणी बंदची हाक दिली। आंदोलक जमा झाले आणि त्यांनी दुकानं बंद करायला सुरुवात केली। बंदची हाक कालच दिल्यामुळे आज शाळा कॉलेजमध्ये शुकशुकाटच होता। बंदच्या पार्श्वभूमीवरती तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। मात्र सकाळी पोलीस आणि आंदोलक समोरासमोर आले। आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली, दुकानांची जाळपोळ केली। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। दंगल विरोधी पथकही आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होतं। परभणीत काय झालं ते तुम्ही चॅनल्सवरती पाहिलंच। आता तिथे शांतता आहे पण तणाव कायम आहे। प्रशासनानं शांतता राखण्याचं आवाहन केलंय। कलम 144 लागू करण्यात आलाय। अत्यंत संवेदनशील अशा मुद्द्यावरती राजकारण करण्याची काही जणांची सवय जात नाही। परभणीत नेमकं काय झालं ते पाहू। मुक्त पत्रकार विजयकुमार कुलदीपके म्हणतात की शहरात तणाव पसरलेला असताना पोलिसांनी तातडीनं संशयिताला अटक केली। तो दारूच्या नशेत होता। आज त्याची ओळख पटल्यानंतर तो कोणत्या जातीचा आहे याची माहिती परभणी शहरात पसरली आणि जनप्रक्षोभ उसळला। अर्थात अफवांनीही या आंदोलनाला खतपाणी घातलेलं आहेच। हे झालं कुलदीपके यांचं मत। त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुढची चौकशी करून त्याला अटक केली जाईल। पण तोपर्यंत परभणी पेटलं होतं। आधीच ग्रामीण भागात मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला होता। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे वातावरण पेटवून त्यावरती राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न झाला होता। आता मराठा विरुद्ध दलित असा वाद पेटवून पुन्हा महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कवण्याचा प्रयत्न काही नेते करतायत का असा प्रश्न निर्माण होतो। निवडणूक झाली की मतभेद संपतात असं म्हणतात, पण परभणीची घटना आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घालणारी असून आपण सगळ्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं स्वराज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत। जर कोणी जातीपातीत तेढ निर्माण करत असेल तर त्याचा उद्देश काय हे ओळखायला हवं आणि जनता तेवढी सुज्ञ आहे। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा। कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।